गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. घरामध्ये सर्वत्र शांतता आहे कारण सगळेजण झोपलेले आहेत. अलारामचा हळूच आवाज ऐकू आला आणि माझे डोळे उघडले. बाहेरचा प्रकाश अजून पूर्णपणे उजाडलेला नव्हता, पण खिडकीतून येणाऱ्या थोड्याशा प्रकाशात दिवसभराची सुरुवात जाणवत होती. तर आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या मुलाचा नवीन शाळेतला पहिला दिवस आहे. नवीन शाळा, नवीन टीचर, नवीन मित्रमंडळी, सगळं काही आज त्याच्यासाठी नवीन असणार आहे. तर रात्रीच मी पाणी भरून ठेवलेलं होतं तांब्याच्या लोट्यामध्ये आणि सकाळी उठलं की मी तांब्याच्या लोट्यामधलं पाणी पिऊन घेते. तर थोडं लवकरच उठलेली होती 5 वाजताच आणि फ्रेश वगैरे झाले. त्यानंतर आता मुलाला उठवते. तर मुलाने रात्रीच बॅग वगैरे सगळं भरून ठेवलेलं होतं आणि मला बोलला, की "मम्मी आज माझी फेव्हरेट भाजी मला टिफिनवरती देशील?" तर आज त्याच्या आवडीचाच टिफिन त्याला बनवून देणार आहे. दरवाजे खिडक्या खोलताच बाहेरचा थंड आणि प्रसन्न वारा चेहऱ्यावरती आला. हवा थोडी गारसर होती, झाडाच्या पानाची हळूवार सरसर चालू होती आणि कुठेतरी पक्ष्यांचा कर्र असा आवाज ऐकू येत होता. हे सगळं ऐकून इतकं छान वाटत होतं आणि सकाळी सकाळी मस्त असा मुलासाठी त्याच्या आवडीचा टिफिन बनवून द्यायचा होता. तर आज मला सुद्धा खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी उठून. तर भेंडी आधीच मी छान धुवून ठेवलेली आणि पुसून घेतलेलं. तेलामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकलेलं. त्यानंतर लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे बारीक चिरलेल्या. आता यामध्ये मी टाकत आहे भेंडी. तर प्रत्येकाची भेंडी बनवण्याची पद्धत थोडी वेगवेगळी असते. कोणी कांदे, टमाटर पण टाकतात. पण मी कांदे, टमाटर न टाकता अशातनंच बनवते आणि माझ्या मुलाला अशीच भेंडीची भाजी आवडते. आता इथे मी थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी अर्धा निंबूचा रस टाकत आहे. निंबूचा रस टाकल्यामुळे ना भेंडी खूप छान अशी सुटसुटीत बनते. बिलकुल यामध्ये चिकटपणा नसतो आणि खायला सुद्धा खूप छान वाटते. तर आता हे सर्व छान मिक्स करून घेणार आणि झाकून कमी फ्लेमवरती हे पकू देणार. सकाळपासून मुलाच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच उत्सुकता दिसत होती. मी त्याला विचारले, "काय रे, तयार आहेस ना नवा प्रवासासाठी?" तर तो हसला. तर चला भाजी बघूया. तर भेंडीची भाजी छान पकलेली आहे. तर हे बघा. तर आता यामध्ये मी सुकी मिरची टाकते. तर अशा प्रकारे तुम्हाला जेवढी पाहिजे असेल त्या प्रकारे असं बारीक करून टाकायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण हे बारीक करू शकता. पण मी इथे ना मिरची अशी कट करून घेतली कारण मुलाला मग काढायला इझी जातं. आता इथे चपाती पण माझी तयार झालेली आहे. मुलगा पण रेडी झालेला आहे. तर आता टिफिन पॅक करून घेते. चपाती थोडी गरम आहे, तर थंडी होऊ देते आणि मग लगेच टिफिनमध्ये भरून घेते. स्कूल बस येण्याची वेळ झालेली आहे. तर गेटच्या पुढेच स्कूल बस येऊन जाते. तर आज पहिला दिवस असल्यामुळे वेळ होता कामा नये म्हणून मी लवकर-लवकर करत होती. तर भाजीसुद्धा थंडी झालेली आहे आणि चपातीसुद्धा थंडी झालेली आहे. तर आता बॅगमध्ये भरून घेते. आज पहिला दिवस असल्यामुळे लवकर सुट्टी होणार आहे, त्यामुळे आज एकच टिफिन देणार. पण उद्यापासून मला 2 टिफिन द्यावे लागणार आहे. तर हे बघा मुलाचा टिफिन तयार झालेला आहे. तर आता त्याच्या बॅगमध्ये टाकून देते. पाण्याची बॉटलसुद्धा भरलेली आहे. बस येण्याच्या आधी मला खाली उतरावं लागेल कारण बस 6:15 वाजता येणार आहे. तर मुलगासुद्धा रेडी झालेला आहे. तर लिफ्टने आता आम्ही खाली जात आहोत. गुड मॉर्निंग. तर आमच्या सोसायटीमध्ये बरेचसे स्टुडंट आहे. तर सगळे बसची वाट बघत आहे. आज पहिल्यांदा मुलगा बसने प्रवास करणार आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. याआधी मी बरेचसे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केले. तर तुम्हाला पण माहिती आहे, की माझं जे फ्लॅट होतं, तर जवळच त्या मुलाची शाळा होती आधी. पण आता आम्ही फ्लॅट चेंज केलं, तर त्याच्यामुळे स्कूलसुद्धा त्याची चेंज करावी लागली. तर आता हे घरापासून थोडं दूर असं स्कूल आहे, तर त्याच्यामुळे बसने तो जात आहे. आणि आमचे पिल्लू इथे मस्ती करत आहे मस्त.
तर सगळे झोपेतून उठलेले आहेत. गॅसवरती मी चाय ठेवलेला आहे आणि थोडा बिस्तरा वगैरे व्यवस्थित करून घेते. मुलगा स्कूलमध्ये गेला आणि पावसाला सुरुवात झाली. सर्वत्र अंधार झालेला आहे पावसामुळे. तर अशा मोसममध्ये गरमागरम चाय तर आवश्यकच असते. तर इथे मी चाय ठेवलेला होता हर्बल तयार झालेला आहे. तर थोडा चाय मी घेऊन घेते आणि आईला सुद्धा चाय देते. चाय पिऊन झाल्यानंतर मग मी एक्सरसाइज करेल 1-8 तासाने, कारण इतकं छान वातावरण वाटत होतं आज की सकाळी सकाळी चाय पिण्याची इच्छा झाली. आणि आईला तसं पण सकाळी मला चाय बनवून द्यावं लागतं, कारण आईला औषध खावं लागतं त्याच्यामुळे. भेंडीची भाजी माझ्या बेबीला पण खूप जास्त आवडते, तर तिचं पण सकाळी सकाळी जेवण होत आहे. आईसुद्धा पराठे आणि चाय खात आहे. आता 8:30 वाजलेले आहे आणि आता मी जाते एक्सरसाइज करायला, कारण लगेच चाय पिल्याबरोबर एक्सरसाइज करायची इच्छा होत नव्हती. तसं तर मी आधी एक्सरसाइज करते आणि मग चाय पिते, पण आज इतकं छान वाटत होतं सकाळी वातावरण, तर म्हणून मग आईसाठी चाय बनवलेलाच होता, तर मी पण थोडा चाय घेऊन घेतलेला. मी कितीही कामात असले तरी थोडा वेळ मी माझ्या शरीरासाठी देतेच. तर सर्वात आधी मी थोडं स्ट्रेचिंग केलेलं, हातपाय हलवले, मान हलवून शरीर सैर केलं, दीर्घ श्वास घेत सोडत मन शांत केलं. अगदी दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी व्हावी यासाठीच गरजेचं आहे हे सगळं. त्यानंतर मी थोडं योगासन सुरू केलेलं. शेवटी काही प्राणायाम केले, अनुलोम विलोम आणि कपालभाती. मन एकदम स्थिर आणि प्रसन्न वाटत होतं हे सगळं केल्यानंतर. परत मी मिस्टरांसाठी चाय बनवली आणि त्यांना दिली. आणि मी माझ्यासाठी बनवलेला आहे ज्यूस. तर इथे बीटरूटचा ज्यूस बनवलेला आहे. त्यामध्ये गाजर आणि काकडी पण टाकलेली होती. त्यानंतर इथे सीबकथोर्न पावडर टाकलेला. तर मला वाटलेलं की यामध्ये सीबकथोर्न पावडर टाकल्यानंतर छान मिक्स होऊन जाईल, पण हा पावडर मिक्स होत नव्हता, तर मग मी असंच पिलं. तर हे सीबकथोर्न बेरी पावडर जे आहे यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असते, तर त्यामुळे मी यामध्येच ॲड केलेला. आणि गरमागरम मेथीचे पराठे बनवले होते, तर मेथीचे पराठे सुद्धा आता सगळ्यांना देईल. तर फ्रेंड्स, आम्हा सगळ्यांचा आता नाश्ता झालेला आहे. बेबीची करून देते मी आंघोळ आणि मी पण जाते आंघोळ करायसाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.